नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी ही पार्थला फोन करते आणि म्हणते, पार्थच्या जीवाकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या, सदैव त्यांच्यासोबत राहा, कारण त्यांना काय आवडते खायला ते द्या. तेव्हा अचानक काव्य ही फोन घेते आणि कट करून टाकते. तेव्हा पार्थ विचारतो, नंदिनी बोलत होती ना, मग तू फोन का कट केलास? तेव्हा काव्य ही त्याला उत्तर देते, ताईचं बोलणं आता मला खूप टोचत आहे आणि उगीच नुसते काळजीचे कुंपण नको. आता मला रोजचे मरण असह्य झालेले आहे. जे काही मरण यायचे ते एकदाच येऊ दे. असं बोलून ती तिथून रागाने निघून जाते. त्याच्यानंतर आपण पाहतो, काव्य ही जीवाला म्हणते, आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे तू आता काही चिंता करू नको. लवकरच आपले प्रेम आपल्याला मिळेल. त्या दोघांचं बोलणं पार्थ देखील ऐकत असतो. पार्थ नंदिनीकडे जातो आणि नंदिनीला बोलतो, नंदिनी, ते दोघं जण आता आपल्या प्रेमामध्ये पडलेले आहेत. आता आपण सर्व काही विसरून जाऊ, दोघेही एक पाऊल पुढे घेऊ. तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या प्रेमाची दिवाळी व्हायला हवी व तेव्हा नंदिनी देखील तयार होते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्याला तर नंदिनी जीवाला माफ करून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणार का, हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला